फ्रेंड्स, सणासुदीचा गोडधोड खाऊन झालं ना की आपल्याला काहीतरी आहे ना चटपटीत थोडंसं असं तोंडाला चव येईल असं तिखट खावंसं वाटतं. म्हणूनच आज मी आहे ना एक स्ट्रीट फूडची रेसिपी शेअर करणार आहे. अहमदनगर म्हणजेच आत्ताचे अहिल्यानगरचे फेमस पापड भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. ही जी पापड भाजीचा व्हिडिओ जो आहे तो मी आहे ना आपली खाद्यभ्रमंती सिरीज जी आपण केली होती त्यात शेअर केलेला आहे. लॉंग व्हिडिओ आपला ऑलरेडी आहे. सो इकडे आहे ना पापडाची कणिक भिजवायची. एका बाउलमध्ये मैदा, बारीक रवा, चवीप्रमाणे मीठ, थोडा ओवा आणि तेल घालून घट्ट पीठ मळून बाजूला ठेवायचे. भाजीसाठी 2 मोठे उकडलेले बटाटे घ्यायचे, हाताने कुस्करून म्हणजे मॅश करून घ्यायचे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल, थोडेसे जिरे, हिंग, हळद, बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर आलं, मिरची, लसूण ह्याची पेस्ट घालून घ्यायची. छानपैकी परतून घ्यायचं. परतून झालं की एक छोटा टोमॅटो बारीक चिरून परतून घ्यायचा. अगदी 50 ते 60% शिजवायचा. जास्त शिजवला की त्याचा रंग उतरतो आणि तो आपल्याला नको आहे. मस्त टोमॅटो परतून झाला की चवीप्रमाणे मीठ आणि त्यानंतर आपण स्मॅश केलेला बटाटा त्यात टाकून घ्यायचा आणि अंदाजे 2 ते 2.5 वाटी गरम पाणी टाकून मस्तपैकी भाजीला उकळी येऊन द्यायची. भाजी उकळून झाली की मग त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी ही बाजूला ठेवायची. आता आपण पापड करायला घेऊयात. कणिक भिजलेली आहे, 15 ते 20 मिनटं आपण ना मुरू दिलेली आहे. त्यानंतर लिंबा एवढे ना त्याचे गोळे करायचे आणि पापड लाटायला घ्यायचं, जसं मी इकडे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं. पण आता पापड लाटून झालं की ते फुगू द्यायचं नाहीत म्हणून आपल्याला टोचे मारून घ्यायचे आहेत फोर्कनी म्हणजे काटे चमच्याने आपल्याला थोडेसे टोचे मारले की अजिबात त्यांना फुगत नाही. आणि फुगत तर नाहीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे पापड आहेत ते मस्त कुरकुरीत राहतात. तर तुम्ही इतर वेळेसुद्धा पापड हे करून ठेवले ना तर 8 ते 10 दिवस छानपैकी टिकतात. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला तुम्ही फक्त भाजी करून बाकीचं ॲड केलं की तुमची पापड भाजी 10 मिनिटात तयार होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण आहे ना सगळे पापड मस्तपैकी खमंग लालसर असे तळून घ्यायचे. बरं, आता ही पापड भाजी आहे ना सर्व कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. एका प्लेटमध्ये आपण एक पापड घ्यायचा आहे, त्याच्यावर आहे ना भाजी स्प्रेड करायची. बारीक चिरलेला कांदा, चवीप्रमाणे लाल मिरची पावडर आणि महत्त्वाची एक चटणी म्हणजे चिंचेची चटणी आपण त्याच्यावर घालून घ्यायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर तुम्हाला चाट मसाला हवा असेल तर चाट मसाला टाकू शकता. आणि फायनली बारीक शेव म्हणजेच 0 नंबरची शेव टाकून मस्तपैकी सर्व करायची. ज्यांना बिझनेस करायचा असेल तर नक्कीच ही आयडिया बेस्ट आहे. डिटेल व्हिडिओ शेअर केला आहे. थँक्यू.